पुन्हा तुम्हाला पूर्वीसारखे वाटतात की काही नवीन वाटतात? या प्रधानाला वाटलं आमचा कुमार मेलेला आहे, आता जिवंत होऊ शकत नाही, या शंकेमुळे तो वेग हे होता, म्हणून त्याला शंका वाटली होती. पण त्याने परीक्षा पाहिली, मालिनी मातेने परीक्षा पाहिली, राणीने परीक्षा पाहिली, पण काही पुरीच्या वर्तनात बदल नाही. पहिलं जसं वर्तन होतं तसंच आताही देवाने स्वीकारलं. मगाशी सांगितलं तुम्हाला की एवढा प्रधान कुशल आणि चतुर असून पण त्याला कळू सुद्धा दिलं नाही देवाने की हे दुसरं कोणी आहे म्हणून. कारण त्याचे ध्येय स्वीकारले, त्याच्याबरोबर त्याचे गुणधर्म, जीवधर्म, गुणधर्म, ध्येयधर्म हे सर्वच स्वीकारलं, म्हणून प्रधानाला कळू दिलं नाही. आता देवाने तिथं 2 वर्षापर्यंत राज्य केलं. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांना काही भजन पूजनादी सेवा दास्तेदी क्रिया घडल्या असतील त्यांना अनेक प्रकारचे तलवा निष्पन्न झाल्या, आणि जे प्रधानासारखे, मालिनी मातेसारखे आणि राणीसारखे प्रेमाधिकारी जीव होते त्यांना त्या भजन क्रियेमुळे, सेवा दास्तानी क्रियेमुळे अहेतुक भूत भजनाकडे त्यांनी चाल गेली आणि प्रेमाधिकार निष्पन्न झाला आणि प्रेमाला योग्य केलं. 2 वर्षाच्या कालावधीनंतर रामयात्रेच्या निमित्ताने रुद्रपूरला श्री प्रभूंच्या भेटीला जाण्याची प्रवृत्ती झाली. आता ज्या कार्यासाठी परमेश्वराने अवतार धारण केले ते कार्य सुरू करण्याची देवाला प्रवृत्ती झाली. मग काय केलं? रामनिवार अवताराचे निमित्त काढून आणि देवाने या राम यात्रेला जाण्याचा हट्ट धरला. मग प्रधानाने देवाचा हट्ट पाहून तयारी केली. शेजारी सिंगण राजा राज्य करत होता. यादवाचा आणि गुर्जराचे द्वंद्व होतं, त्यांच्यामध्ये एकमेकात पटत नव्हतं, म्हणून शेजारी सिंगण राजा राज्य करत आहे, म्हणून याला एकटं कसं पाठवावं, त्याला एकटा आम्ही पाठवू शकत नाही, म्हणून काही सैन्य आणि सेवक जवळ दिले. देवाला एकटे जायची प्रवृत्ती होती, म्हणून प्रत्येक मुक्कामाला देवाने काही सैन्य आणि सेवक पाठवायला सुरुवात केली. एक मुक्कामाला 2-2, 4-4 सैनिक, 2-2 सेवक पाठवायला सुरुवात केली. अचलपूरला जाईपर्यंत शेवट देवाजवळ 2 सेवक राहिले. मग अचलपुरानंतर देऊळवाड्याला जेव्हा देवाने मुक्काम केला तेव्हा त्या 2 सेवकांना गाढ निद्रेमध्ये, गाढ झोपेमध्ये ठेवून अर्ध्या रात्री देव श्री प्रभूच्या भेटीला परमेश्वर प्रभाकडे निघून गेले. दुसऱ्या दिवशी रुद्रपूरला गेल्यानंतर रुद्रपूरचा उत्तर महाद्वारा करून देव नगरामध्ये शिरले. तिथं रांदवन हाट होती. रांदवन हाटीमध्ये श्री प्रभू बाबा खेळ खेळा करत होते. शेंगोळे बुडले देव चाकत होते. शेंगोळे आरोग्याले आणि बुडले आरोग्याचे होते. एका शिखरात बुडले होते. पश्चिमेने आठवटीची रांग होती, बाजाराची रांग होती. त्या बाजाराच्या रांगीकडे देव श्री चक्रधर महाराज आले. श्री प्रभूबाच्या लीला पाहतायत आणि दोन्ही श्रीकर जोडून आणि जय म्हणून देवाला नमस्कार केला. श्री प्रभूबाने पाहिलं आणि हर्ष स्वीकारला. मेला जय चक्र तू आलासी म्हणे, माझ्या श्री चक्रधर आलासी म्हणे, मेला जय चक्र होय म्हणे. मेला जय घे घे ना म्हणून श्रीकरात जे बुडलेले होते, बुडले म्हणजे भजी सारखे प्रकार, ते बुडले होते ते देवाकडे फेकून आणि घे घे ना म्हणे, मेला जय घे